तिथे ठेवून दिलेस का तसं? स्वराज आमचा व्हायच्या आधीच लावलेला. कोण आहे? हे पानचा प्रमुख. बघू. ट्रान्सपरंट प्लास्टिक स्पून याला यूज नाही करू शकत. तू ड्रायला रियूज करू शकतो. हॅलो. हा नमस्कार. बरी आहे. हाय बरं. काय झालं तुम्हाला? केलंय ना ॲड ग्रुपला? टाकलाय ना मुलीचा बायोडाटा मी. ते मुलीचा बायोडाटा मला का कुणाचा पाठवलेला? हां तुमचं वय किती आहे? किती? 28? बघा तुमच्या लेवलची भेटली दिसला बायोडाटा फोटो तर कॉल करू शकता तुम्ही. माहिती आहेत काय काय, पण काय झालं माहिती आहे, या नातवाने माझ्या त्याला गेम खेळायला दिला नाही म्हणून ते व्हॉट्सअप डिलीट करून टाकलं आणि सर्व बायोडाटे फोटो गेलेले आहेत. तर म्हणून मी बराच छोटा आहे तो, त्याला मारून तरी काय करणार आहे. तर जरा दम दिला मी, त्याच्या मम्माने पण दम दिला असं करायचं नाही म्हणून. ताई काय ते व्यवस्थित कर, गडबड करू नको. तुम्ही बायोडाट्यामध्ये माहिती लिहिली आहे का तुमची? अच्छा, मग तुम्हाला कशी पाहिजे? शिक्षणाचं वगैरे? मग हो हो, तिचं पॅकेज मोठं आहे. ठीक आहे. परत मला बायोडाटा फोटो पाठवला आहे तुमचा? कधी? मगाशी पाठवला? आता परत पाठवून ठेवा. कधी कधी काय हे होतं तेव्हा मला 8 दिवसांनी पाठवत जावा बायोडाटे फोटो. हां, आणि दिसलं तिचं काय आता ठरलंय वाटतं, मला बाहेरून कळलं. ती कोण शेळके मुलगा आहे त्याच्याबरोबर ठरत होतं, म्हणजे बघायला जाणार होते असं मला बाहेरून कळलं. शिराळ्यातले म्हणजे आमच्याच साईडचे, वैभवडी तालुक्यामधले. त्यांच्यापैकी माहिती नाही, पण ती वकील होती ना मुलगी, एक वकील मुलगी, ती माझ्या मामे भावाच्या मुलासाठी गेली. ती शेळके तिकडची यसरपची. तिचं झालं. आता दुसरी एक होती, तिचं काय मला आता 8 दिवसापूर्वी कळलं की तिला बघायला पाहुणे जाणार होते. मग तिचं ठरलं का नाही ठरलं ते अजून मला काही कळालेलं नाही. आणि बघा ना बायोडाटा फोटो असला तर कॉल करून. नाही असं करायचंच असतं आम्हाला. आम्ही काही फिरत नाही कुठे. आमच्याकडे येतात तेच आम्ही पाठवतो. नाही, सरळ आम्ही काही सरळ सांगतो. बायोडाट्यामध्ये नंबर असतात, एकमेकाला कॉल करा आणि पूर्ण खात्री करा, माहिती घ्या, असं आम्ही सांगून देतो ना पालकांना. हां, ठीक आहे. बघा तुम्हाला जे बायोडाटे योग्य वाटतात त्याच्यावर संपर्क साधा, पालकांचे नंबर असतात. हां, ठीक आहे. आणि मला तुमचा पण पाठवून द्या.
हा इथून दोनच लोक आले.